In the last week, मागच्या आठवड्यामध्ये एकच मिनिट थांबा. एकच मिनिट थांबा. मागच्या आठवड्यामध्ये आपण जे लेक्चर होतं ते लेक्चर नंबर 13 शिकवायला चालू केलेलं होतं. त्याच्यामध्ये जे आहे आपलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये वॉटर यूज इफिशियन्सी, वॉटर यूज इफिशियन्सीचे टाइप्स, त्याचे फॅक्टर्स, हा टॉपिक मी शिकवायला चालू केलेला होता. पण बिकॉज ऑफ सम रिझन्स इट इज नॉट कम्प्लिटेड. तो काही शिकून संपलेला नव्हता. देअर आर सम पॉइंट्स आर रिमेनिंग. काही जे मुद्दे किंवा काही जे बाबी किंवा काही पॉइंट होते ते अर्धे झालेले होते. तर वॉटर यूज इफिशियन्सी आणि त्याची डेफिनेशन मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेली होती. ओके, वॉटर यूज इफिशियन्सी आणि त्याची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली गेलेली होती. ओके, तर त्याच्यामध्ये वॉटर यूज इफिशियन्सी मीन्स वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय असतं की व्हॉट एव्हर अमाऊंट वी आर सप्लायिंग इन बिहाफ ऑफ दॅट हाऊ मच यील्ड वी आर गेटिंग. आपण जेवढं पाणी देतो त्याच्या बदल्यामध्ये उत्पादन किंवा यील्ड किती येतं त्याला आपण काय म्हणतो, वॉटर यूज इफिशियन्सी. तर त्यानंतर त्याचे जे टाइप्स होते ते त्या टॉपिक मध्ये किंवा त्या लेक्चर मध्ये ओके, तर ते वॉटर यूज एफिशियन्सी आणि त्याचे टाइप्स आणि फॅक्टर अफेक्टिंग वॉटर यूज एफिशियन्सी हे तुम्हाला मी शिकवलेलं होतं. त्याच्यामध्ये स्लो का रिस्पॉन्स करते. ओके, तर हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. तर वॉटर यूज एफिशियन्सी म्हणजे काय? इट इज द क्वांटिटी ऑफ वॉटर टेकन अप बाय द क्रॉप ड्युरिंग इट्स लाईफ टू प्रोड्यूस अ युनिट क्वांटिटी ऑफ आउटपुट. जे इल्ड मिळवण्यासाठी है ना, झाडानं किती पाणी ऍब्सॉर्ब केलं त्याला म्हणायचं वॉटर यूज इफिशियन्सी. त्याचा फॉर्म्युला पण मी तुम्हाला शिकवलेला होता. EU इज इक्वल टू वॉटर यूज इफिशियन्सी इन पर्सेंटेज इज इक्वल टू WU वॉटर बेनिफिशियली युज्ड डिवायडेड बाय WD वॉटर डिलिव्हर्ड. म्हणजे पाणी दिलं किती आणि इल्ड आली किती ह्याचा जो भागाकार आहे गुणिले 100. तर वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी, crop water used efficiency is the ratio between marketable crop yield and water used by the crop. मार्केटेबल क्रॉप yield म्हणजे काय? तर आपण जे ज्वारी, बाजरी किंवा कापसाचे जे कापूस आहे जे आपण विकून पैसे मिळतात त्याला म्हणायचं मार्केटेबल yield. तर मार्केटेबल yield डिवायडेड बाय वॉटर युज्ड. ओके, ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, कापसामध्ये फक्त कापूस हीच मार्केटेबल yield आहे. ते झाड आहे का, त्याच्या ब्रांचेस आहेत का, त्याच्या स्टेम आहेत का, त्याचा काहीच वापर होत नाही. ओके, त्याला म्हणायचं क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी. तर मी वेगवेगळ्या क्रॉपच्या वॉटर यूज इफिशियन्सी सांगवलेल्या होत्या, ऑलरेडी शिकवलेल्या होत्या. मी रिव्हिजन घेतो या. त्यानंतर फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी. फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी इज द रेशो बिटवीन मार्केटेबल क्रॉप यील्ड अँड फील्ड वॉटर सप्लाय विच इन्क्लूड वॉटर युज्ड बाय द प्लांट फॉर इट्स मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, इव्हॅपोट्रान्सपिरेशन अँड डीप पर्कॉलेशन लॉसेस. आता फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये काय पकडलं जातं की तुम्ही किती वॉटर सप्लाय केलं, किती वॉटर प्लांट मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी वापरलं, सगळ्याला माहिती आहे ते फक्त 1% आहे. 99% पाणी जे आहे ते इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन होतं. ओके, इव्हॅपोरेशन म्हणजे काय? वॉटर लॉस फ्रॉम द फील्ड, ट्रान्सपिरेशन वॉटर लॉस फ्रॉम द प्लांट. आणि बरंच पाणी जमिनीमध्ये मुरतं. ठीक आहे, हे वॉटर लॉसेस होतात. तर त्याला काय म्हणायचं? फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी. तर फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी, द फिजिओलॉजिकल इज कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ amount of CO2 fixed per unit water transpired. Okay, amount of the amount of water unit fixed per unit amount of water transpired. ओके, तर त्याला काय म्हटलं जातं? फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी. ओके, तर म्हणजे थोडक्यात काय, फोटोसिंथेसिस किती झालं, फोटोसिंथेसिस किती झालं आणि रेट ऑफ ट्रान्सपिरेशन किती झालं, हे जे दोन्ही आहे त्याला काय म्हटलं जातं? साइन इन का होईना. तर त्याला काय म्हटलं जातं? फिजिओलॉजिकल, एकच मिनिट.
तर म्हणजे फोटोसिंथेसिस किती झालं झाडाचं, ओके, आणि झाडाची इल्ड किती आली, ह्याला काय म्हणलं जातं, फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी. आणि त्याच्यानंतर मग जेनेटिक फॅक्टर्स, आता ते काय सांगत बसत नाही, ऑलरेडी शिकवले गेलेले आहेत. जेनेटिक फॅक्टर्स आहेत, क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत, त्याच्यानंतर क्रॉप मॅनेजमेंट फॅक्टर्स आहेत, त्याच्यानंतर हे शिकवले सगळं, डेप्थ ऑफ सोईंग, डायरेक्शन ऑफ सोईंग, त्यानंतर प्लांट पॉप्युलेशन, त्याच्यानंतर क्रॉप वॉटर मॅनेजमेंट, त्याच्यानंतर इरिगेशन मेथड, त्याच्यानंतर इन्सेक्ट डिसीज, त्याच्यानंतर क्रॉप मॅनेजमेंट फॅक्टर, हे सगळं शिकवलेलं आहे. ओके, शिकवलेलं नाही अशातला भाग नाही. ओके, सो दीज पॉइंट्स इज ऑलरेडी गॉट कवर्ड. हे जे पॉइंट आहेत ते ऑलरेडी कवर्ड आहेत. ओके, तर आता त्यातला त्या लेक्चर मधला जो राहिलेला पार्ट होता इरिगेशन इफिशियन्सी. आता आतापर्यंत आपण काय पाहिलं, वॉटर यूज इफिशियन्सी. नाउ वी आर सी द इरिगेशन इफिशियन्सी. एकच मिनिट. ओके, तर irrigation efficiency are indices which indicate how a ratio between the amount of water used to meet the consumptive use required of the crop plus that is necessary to maintain the favorable salt balance in crop root zone to the total volume of water delivered, stored or pumped for irrigation. Okay, तर वॉटर यूज इफिशियन्सी शिकून झाले, आपण इरिगेशन इफिशियन्सी बघतोय. इरिगेशन इफिशियन्सी आर द इंडाइस विच इंडिकेट हाउ अ रेशो बिटवीन अमाउंट ऑफ वॉटर युज्ड टू मीट द कन्झम्प्टिव्ह यूज. आता एक लक्षात ठेवा, इरिगेशन इफिशियन्सी मध्ये लक्षात ठेवा, इरिगेशन इफिशियन्सी मध्ये रेन वॉटर येणार नाही, कारण की हे नॅचरल पडलेला पाऊस आहे. इरिगेशन इफिशियन्सी मध्ये पाट पाणी, विहिरीतलं पाणी, बोरचं पाणी, मोटर लावून जे पाणी तुम्ही शेताला देता तेच फक्त कन्सिडर्ड केलं जाईल. आता ह्याच्यामध्ये काय येलंय, कन्झम्प्टिव्ह यूज रिक्वायर्ड ऑफ द क्रॉप प्लस दॅट इज नेसेसरी टू मेंटेन अ फेवरेबल साल्ट बॅलन्स, ओके, in the crop root zone to the volume of water delivered, stored or pumped for irrigation. म्हणजे झाडाच्या मुळाच्या तिथं जे ओलावा राहण्यासाठी किंवा जे पाणी झाडांच्या मुळाच्या आजूबाजूला राहणार आहे की ज्याच्यामध्ये क्षार विरघळणार आहेत, न्यूट्रिएंट विरघळणार आहेत आणि झाड पण ते पाणी ऍब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे आपण पाणी दिलं किती आणि झाडानं घेतलं किती, ह्याला म्हणायचं इरिगेशन इफिशियन्सी. A low value of the irrigation efficiency in general impels that the land, water and the crop are not being managed properly. जर इरिगेशन इफिशियन्सी कमी असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की आपलं जमीन किंवा आपण जे पाणी देतोय किंवा क्रॉप आहे त्याचं मॅनेजमेंट प्रॉपरली होत नाही. द नेट इफेक्ट ऑफ पुअर इरिगेशन इफिशियन्सी आर क्रॉप लॉस अँड वेस्टेज ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट. ओके, तर याच्यामध्ये जो नेट इफेक्ट आहे ते पुअर इरिगेशन इफिशियन्सी किंवा क्रॉप लॉसेस किंवा वॉटर लॉसेस किंवा न्यूट्रिएंट लॉसेस होतात. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, शेताला, ऊसाच्या शेतात सकाळी मोटर चालू करायची, रात्रभर मोटर चालूच असते आणि ते पाणी शेतात साठून राहतं किंवा बऱ्याच वेळा ते शेतात दुसऱ्या शेतामध्ये निघून जातं किंवा रानातनं फुटून दुसरीकडे निघून जातं. एक्सेसिव्ह वॉटर द्यायचं, मग साहजिकच आहे ना, तुम्ही पाणी जास्त देताय झाड काय घेत नाही तर वॉटर इरिगेशन इफिशियन्सी तुमची कमीच होणार आहे, साहजिकच आहे ना. किंवा बऱ्याच वेळा जमिनीमध्ये ओलावा असला तरी सारखं सारखं पाणी शेताला द्यायचं किंवा एक्सेस इरिगेशन करायचं, त्याच्यामुळे सुद्धा इरिगेशन इफिशियन्सी कमी होते. The principal factor affecting the irrigation efficiency are irrigation system, design, quality, and land preparation. Selection of irrigation method, stream, size, soil texture, soil depth, land topography, and skill and care of irrigator. आता एक लक्षात ठेवा, इरिगेशन इफिशियन्सी जे आहे ते कशावर डिपेंड असते, तुमची जमीन कशा प्रकारची आहे. जमीन जर हलकी असेल तर पाणी जास्त लागणार, कारण की ते पाणी सोडून देणार जमीन. इरिगेशन मेथड कोणती आहे, जर तुम्ही ड्रिप वापरला तर तुमची इरिगेशन इफिशियन्सी चांगली राहणार, सर्वोत्तम. त्याच्या खालोखाल स्प्रिंकलर. आणि जर तुम्ही पाट पाण्यानं म्हणजे शेतात पाणी सोडून देणार असाल तर इरिगेशन इफिशियन्सी काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रीम साईज, ओके, फ्लो, स्ट्रीम साईज, सॉइल टेक्स्चर, सॉइल डेप्थ, ओके, सॉइलचं टेक्स्चर कसं आहे, सँडी आहे, सिल्टी आहे, लोमी आहे, क्ले आहे, ओके, ठीक आहे, कॉलमनार आहे, प्रिझमॅटिक आहे, स्ट्रक्चर टेक्स्चर दोन्ही पण, ओके, प्रिझमॅटिक आहे, कॉलमनार आहे, ग्रॅन्युलर आहे, कसल्या प्रकारचं सॉइलचं स्ट्रक्चर आहे त्याच्यावर पण डिपेंड असते. सॉइलची डेप्थ, ठीक आहे,
सॉइल किती खोल आहे. डेप्थ म्हणजे काय, तू म्हणता आता सॉइलची खोली कशी मोजायची सर, तर जेवढी लूज सॉइल असते, लूज इझिली हाताने आपण काढू शकतो, त्याला आपण सॉइल डेप्थ म्हणतो. लँड टोपोग्राफी अँड स्किल ऑफ केअर ऑफ इरिगेटर, जमीन चढ उताराची आहे का, लेवल्ड आहे का, एका साईडला खड्डा आहे, एका साईडला चढ आहे, असे आहे, किंवा इरिगेटर जो पाणी पाजणारा माणूस आहे किंवा पाणी देणारा माणूस आहे, त्याला इरिगेशनचं किती नॉलेज आहे, एक्सेस पाणी जाऊन देतोय का, तो व्यवस्थित सगळ्या शेताला पाणी मिळतंय का, जमीन लेवल आहे का, या सर्व बाबी ह्या ज्या आहेत त्या इरिगेशन इफिशियन्सी मध्ये पकडल्या जातात. बेसिन वाईज स्टडी कंडक्टेड बाय मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडी using potential evapotranspiration data and gross water withdrawal revealed that the overall irrigation efficiency in the country is 38%. The study further indicated that Krishna, Godavari, Kaveri, Mahanadi system have very low efficiency of around 27%, while the Indus Ganga system are doing better with the efficiency range of 43 to 47%. तर इथं एक स्टडी केलेला आहे इरिगेशन इफिशियन्सीचा, कुणी केलाय, मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट, युझिंग पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन डाटा अँड ग्रॉस वॉटर विथड्रॉवल रिव्हील दॅट. तर मद्रास इन्स्टिट्यूटने एक स्टडी केला की आपल्या नद्यावर जी धरणं बांधली जातात, धरणामधनं जे कॅनल मार्फत पाणी दिलं जातं किंवा कॅनल मार्फत वॉटर सप्लाय केलं जातं, तर त्या कॅनलची इफिशियन्सी किती आहे. तर त्यांनी काय सांगितलं, आपल्या देशामध्ये इरिगेशन इफिशियन्सी किती आहे, 38% आहे. म्हणजे धरणातनं जे पाणी सोडलं जातं कॅनलच्या मार्फत आणि शेतामध्ये जे पोचतं ते फक्त 38% पोचतं. मग बाकीचं कुठं जातं, बाकीचे लॉसेस होतात, लोक कॅनल फोडतात किंवा कॅनलला लाइनिंग नसते, म्हणजे कॅनल प्लास्टर केला नसतोय, मातीचा कॅनल असतोय, त्यातनं लॉस होतो, इव्हॅपरेशन लॉसेस होतात. तर कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी सिस्टम जे आहे त्याची इरिगेशन इफिशियन्सी खूप कमी आहे. ओके, 27%च आहे. आणि इंडस आणि गंगा नदीची जी आहे ती इरिगेशन इफिशियन्सी 43 ते 47% आहे. तुम्ही जर इस्रायल जर बघितलं तर इस्रायलची इफिशियन्सी जी आहे इरिगेशन इफिशियन्सी ती 90% ते 95%च्या जवळपास आहे. मग तुम्ही म्हणसाल त्यांना कसं काय पॉसिबल आहे, दे आर सप्लाइंग द वॉटर थ्रू क्लोज्ड पाईपलाईन. ते काय करतात, पाईपलाईन मधून पाणी सप्लाय करतात. आता आपण पाईपलाईन मधनं पाणी फक्त पिण्याचं देतो, एखाद्या धरणावरून एखाद्या गावाला किंवा एखाद्या शहराला पाईपलाईन मधनं पाणी दिलं जातं पिण्याचं, त्यामुळे त्याची इफिशियन्सी काय राहते, चांगली राहते. आणि ऍग्रिकल्चर मध्ये आपण पाईपलाईन मधनं पाणी देत नाही, आपण कॅनलनं देतो. आणि कॅनल काय असतात, ओपन असतात. कॅनल काय असतात, ओपन असतात. कॅनल मधलं पाणी वाहताना तुम्हाला दिसतं, त्यामुळे कोणी पण मोटर लावून उपसतं, कोणी पण कॅनल मध्ये लिकेज होतं, त्या कॅनलला मधनं फोडत्यात कॅनल, कसं पण होतं. त्यामुळे इरिगेशन इफिशियन्सी जी आहे त्या खूप कमी आहे. रिझन्स फॉर लो इरिगेशन इफिशियन्सी, the decrease in efficiency can be attributed to the loss occur during various stages. आता कोणते घटक किंवा कोणते कारण आहेत की इरिगेशन इफिशियन्सी आपल्या देशाची खूप कमी आहे. ओके, मी म्हणत नाही की 90% 95% इस्रायल सारखी असावी, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि तो वाळवंटातला देश असल्यामुळे ते खूप पाण्याचा जपून वापर करतात, तेवढा सर्वांनी केला पाहिजे, हे मला पण मान्य आहे. पण आपली इरिगेशन इफिशियन्सी कमीत कमी 70 ते 80%च्या जवळपास तरी असायला काय हरकत नाही. ओके, ते 50%च्या खाली इट इज व्हेरी पुअर सिच्युएशन. इनएडिक्वेट डिझाईन ऑफ द प्रोजेक्ट. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, धरणापासून आपल्या कॅनल जो आहे तो जवळपास 200, 500, 1000 किलोमीटर लांब पर्यंत पाणी नेलं जातं. आता तुम्ही विचार करा, धरण एका ठिकाणी आणि त्याचं पाणी जाणार जर 500 किलोमीटर किंवा 1000 किलोमीटर एवढ्या लांब जर कॅनलच्या मार्फत जर पाणी जाणार असेल, तर विचार करा एवढ्या लांब जर कॅनल वाहणार असेल तर ते किती वॉटर लॉस होणार त्याच्यामध्ये. इनएडिक्वेट डिझाईन ऑफ द फार्म इरिगेशन सिस्टम. ओके, धरणामध्ये किती पाणी सोडलं पाहिजे, कसं पाणी सोडलं पाहिजे, किती प्रमाणामध्ये पाणी सोडलं पाहिजे, कधी पाणी सोडलं पाहिजे, त्याची कॅपॅसिटी किती आहे, ह्याचा विचार न करता बऱ्याच वेळा पॉलिटिकल इंटरफिअरन्स मुळे सुद्धा पाणी सोडलं जातं. राजकारण्यांनी सांगितलं आणि पाणी सोडून दिलं. लॅक ऑफ मेंटेनन्स. बरीच जे आपले कॅनल आहे त्याच्यामध्ये झाडं झुडपं उगवलेली असतात, त्याचे सिमेंट कॉन्क्रीट जे प्लास्टर असते ते तुटलेलं असते, खराब झालेलं असते, पाण्याचं लिकेज मोठ्या प्रमाणामध्ये होतं, त्या कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ पाणी साठलं असल्यामुळे त्याचे कॅरिंग कॅपॅसिटी पण कमी प्रमाणामध्ये होती. रात्री अपरात्री लोक त्याच्यावर मोटरी टाकून इंधन टाकून पाणी उपसतात, सरकारला त्याचा 1 रुपया रेव्हेन्यू भेटत नाही. ओके, त्यानंतर टिपिकल इरिगेशन सिस्टम. तर बऱ्याच वेळा काय होतं, धरण बांधलेलं असतंय, कॅनल नसतोय, कॅनल बांधलेला असतोय, धरण नसतंय.
असंही बऱ्याच वेळा होते आणि चाललेलं पण आहे. जास्त लांब जाण्याची गरज नाही पोरांनो. खटाव मान जो आमचा भाग आहे, तर आमच्याकडं जे आहे ते सज्जनगडाच्या पायथ्याशी उरमोडी धरण आहे. आमचंच उदाहरण देतो. उरमोडी धरण जवळपास बांधून पोरांनो आता 20-22 वर्ष, 25 वर्षापेक्षा जास्त काळ गेला. आणि 25 वर्षापासून आमच्याकडे पाणी येणार होतं, पाणी येणार होतं, पाणी येणार होतं असं आम्हाला सांगितलं गेलं. उरमोडी धरणाचं पाणी सातारा जिल्ह्यातनं जवळपास एक 100-150 किलोमीटर वरनं येणार होतं. तर मागच्या एक 4-5 वर्षापूर्वी ते आमच्याकडे पाणी आलं. म्हणजे धरण बांधून 20 वर्ष झाली आणि कॅनल मधनं आमच्याकडे पाणी यायला 20-22 वर्षानंतर आलं. आणि आता सुद्धा ते कॅनल व्यवस्थित चालले जात नाहीत. कधीतरी पाणी येतं, कधी नाही येत, कधी 15 दिवस चालतो. जेव्हा शेतकऱ्याची गरज आहे तेव्हा कॅनलला पाणी नसतंय. अशी परिस्थिती आता सुद्धा आहे. आलं लक्षामध्ये. कॅनल जो आहे तो कमीत कमी 8 महिने ते जास्तीत जास्त 12 महिने. आता 12 महिने पावसाळ्यात काय चालवायची गरज नाही, पण 8 महिने तरी कंटिन्युअस कॅनल व्हायला गेला पाहिजे, पण तो वाहत नाही. आल्या लक्षामध्ये. ठीक आहे. त्यामुळे ह्या असे प्रॉब्लेम पॉलिटिकल इश्यूज मुळे पण होतात. वॉटर कन्व्हिनियन्स इफिशियन्सी, it is the ratio between water delivered to the irrigation plot and the total quantity delivered from the source. It is mathematically expressed as. आता वॉटर कन्व्हिनियन्स इफिशियन्सी, कन्व्हिनियन्स म्हणजे काय, ते पाणी तिथपर्यंत नेऊन पोहोचवणे, त्याला वॉटर कन्व्हिनियन्स इफिशियन्सी असं म्हणलं जातं. आल्या लक्षामध्ये. तर वॉटर कन्व्हिनियन्स इफिशियन्सी ईसी तर काय आहे इन पर्सेंटेज, तर वॉटर डिलिव्हर्ड टू द प्लॉट लिटर पर सेकंद, वॉटर डिलिव्हर फ्रॉम द सोर्स लिटर पर सेकंद. ओके, काय म्हणलं मी ते कळालं का तुम्हाला. वॉटर कन्व्हिनियन्स इफिशियन्सी म्हणजे काय, तर धरणापासनं कॅनल मधनं पाणी शेतापर्यंत पोहोचवणे, तो जी प्रक्रिया आहे, ती जी मेथड आहे, ओके, ती जी सिस्टम आहे, त्याला कन्व्हिनियन्स, कन्व्हिनियन्स म्हणजे काय, पोहोचवणे. तर वॉटर कन्व्हिनियन्स इफिशियन्सी म्हणजे काय बघा सांगितलेलं आहे की वॉटर डिलिव्हर टू द प्लॉट लिटर पर सेकंद, तुमच्या प्लॉट मध्ये एका सेकंदाला किती लिटर पाणी पोहोचतंय आणि धरणामधनं एका सेकंदाला किती लिटर पाणी बाहेर पडतं, ह्या दोन्हीचा जो रेशो आहे तो वॉटर कन्व्हिनियन्स इफिशियन्सी आहे. दस अ लो EC, water convenience efficiency, impels that much of the water released from the source of canal is lost due to the seepage in a transit from source to the field. तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, कॅनल मधनं पाणी जमिनीमध्ये मुरतं किंवा पाझरून निघून जातं. हा सगळ्यात मोठा मेजर इश्यू आहे आपल्याकडे. ओके, बऱ्याच कॅनलला आपल्याला प्लास्टरिंग केलेलं नसते सिमेंट कॉन्क्रीटनं, आणि जरी प्लास्टरिंग केलेलं असते तरी त्याला क्रॅक्स बिक्स पडलेले असतात, झाडं उगवलेली असतात, त्याचा मेंटेनन्स ठेवला जात नाही प्रॉपर, कारण की फंड्स नाही. या अशा प्रॉब्लेममुळे वॉटर कन्व्हिनियन्स इफिशियन्सी जी आहे ती खूप कमी होते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी. इट इज द रेशिओ बिटवीन क्वांटिटी ऑफ वॉटर स्टोर्ड. ओके, इट इज द, एकच मिनिट, अरे थांबा एकच मिनिट, चुकून माझ्याकडं. It is the ratio between quantity of water stored in a root zone and the water delivered to the plot. It is the mathematically expressed. It is WS divided by WF into 100. So water application efficiency, water stored in a root zone, water delivered to the plot. आता बघा इथं ऍप्लिकेशन एफिशियन्सी म्हणजे काय, शेताला पाणी, शेतामध्ये पाणी किती सोडलं आणि त्या पाण्यापैकी मातीनं किती पाणी पकडलं. आता सगळंच पाणी काय माती पकडणार नाही, काय पाणी पर्क्युलेशन होणार आहे, तर याला म्हणायचं वॉटर ऍप्लिकेशन एफिशियन्सी. पुन्हा एकदा डेफिनेशन मी रिपीट करतो. इट इज द रेशो बिटवीन क्वांटिटी ऑफ वॉटर स्टोर्ड इन अ रूट झोन, प्लॉटला दिलेल्या पाण्यापैकी किती पाणी झाडांच्या मुळांनी पकडलेलं आहे, सॉइल पार्टिकलनी पकडलेलं आहे, आणि शेताला आपण किंवा फील्डला आपण किती दिलेलं आहे. आता दिल्यानंतर सगळंच काय पकडलं जात नाही, काहीच पर्क्युलेशन होतं. ओके, तर त्याला काय म्हणायचं वॉटर ऍप्लिकेशन efficiency. The concept of water application efficiency can be applied to a project, a farm, or a field to evaluate the irrigation practices. All the factors which influence the design of the surface irrigation system therefore directly affect the application efficiency. Thus, a low water application efficiency, that much of applied water has been lost due to the percolation or runoff. मी जे तुम्हाला सांगितलं की आपण जेवढं पाणी देतो त्यापैकी बरंच पाणी जमिनीमध्ये मुरतं. टू इलिस्ट्रेट द कन्सिडर्ड फील्ड which need 9 centimeter depth of water to be bring the root zone to the field capacity at the time of irrigation. To replace this amount, it is necessary to deliver the total or gross depth of 12 centimeter of water to the field.
then the application efficiency will be 9 divided by 12 into 100, it is 75%. ओके, इथं दिलेलं आहे बघा, काय सांगितलेलं आहे, 9 सेंटीमीटर डेप्थ ऑफ वॉटर ब्रिंग टू द रूट झोन टू द फील्ड कॅपॅसिटी. फील्ड कॅपॅसिटीला आणण्यासाठी 9 सेंटीमीटर पाणी गरजेचं आहे. टू रिप्लेस दिस अमाउंट इट इज नेसेसरी टू डिलिव्हर टोटल ग्रॉस डेप्थ 12 सेंटीमीटर ऑफ वॉटर टू द फील्ड. आता तुम्ही म्हणसाल मग 9 सेंटीमीटरचं पाणी द्यायचं सर फील्ड कॅपॅसिटीला आणायला, 12 सेंटीमीटर पाणी का दिलं, तर ज्यावेळेस तुम्ही 12 सेंटीमीटर पाणी द्याचाल त्यावेळेस 2-3 सेंटीमीटर पाणी जमिनीमध्ये मुरणार आणि 9 सेंटीमीटर पाणी जे आहे ते फील्ड कॅपॅसिटी म्हणजे सॉइल पार्टिकल पकडणार. आलं लक्षामध्ये, सॉइल पार्टिकल पकडणार. कळालं? तर 9 भागिले 12 गुणिले 100 तर ऍप्लिकेशन इफिशियन्सी किती आली, 75%. आता ऍप्लिकेशन इफिशियन्सी वाढेल कधी, वेन यू आर गिव्हिंग इरिगेशन थ्रू ड्रीप इरिगेशन सिस्टम. ज्यावेळेस तुम्ही ड्रीपच्या थ्रू पाणी द्याचाल त्यावेळेसच ती इफिशियन्सी वाढणार आहे, त्याशिवाय ती इफिशियन्सी वाढणार नाही. कारण की ड्रीप इरिगेशन सिस्टम मध्ये ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर फील्डला अप्लाय होतं, त्यामुळं जमिनीमध्ये पाणी मुरणे किंवा पर्क्युलेशन लॉसेस होणे याचा काही संबंधच नाहीये. पण जर तुम्ही पाठ पाणी देतात चाला किंवा सरफेस मेथड ऑफ इरिगेशन वापरतात चाला तर जमिनीमध्ये काही प्रमाणात का होईना पाणी हे मुरणारच आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी. आता एक लक्षात ठेवा, प्रायमरी फॅक्टर फॉर लो ऍप्लिकेशन इफिशियन्सी, improper irrigation system design and construction, poor maintenance of the system, inadequate farmer knowledge on the crop water requirement. Field application efficiency varies with the type of soil and the method of irrigation. Some observed efficiency are given below. Light soil असेल तर 55%, मीडियम सॉइल असेल तर 70% वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी आहे, हेवी सॉइल असेल तर 7% आहे. आता तुम्हाला या 3 पॉईंट मधून सांगतो, जमीन हलकी असेल तर पर्क्युलेशन जास्त होणार, त्यामुळे वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी काय होणार आहे, कमी होणार आहे. मीडियम सॉइल मध्ये वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी 70% आहे आणि हेवी सॉइल मध्ये 60% आहे. मग तुम्ही म्हणता सर हेवी सॉइल मध्ये जास्त पाहिजे मीडियम सॉइल पेक्षा. ओके, हेवी सॉइल मध्ये जास्त पाहिजे, पण हेवी सॉइल मध्ये काय होतं माहिती का पोरांनो, ते बरंच पाणी इतकं पाणी पकडून ठेवतात, इतकं गरजेपेक्षा जास्त पाणी पकडले गेल्यामुळं ते वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी कमी होते आणि ते पाणी जे आहे त्याचं पुन्हा इव्हॅपोरेशन होतं, गरजेपेक्षा जास्त पाणी पकडलं जातं. आपल्याला काय आहे, झाडाला किती मिळते ते महत्वाचं आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर ग्रेडेड ऑर बॉर्डर इरिगेशन. ओके, तर हॅलो कोण 91 नंबर म्यूट कर. ग्रेडेड और बॉर्डर इरिगेशन 53% इफिशियन्सी, बेसिन इरिगेशन 58% इरिगेशन इफिशियन्सी, फरो इरिगेशन 57% इफिशियन्सी, स्प्रिंकलर इरिगेशन 67% इफिशियन्सी, ड्रीप इरिगेशन 80% इफिशियन्सी अँड राईस कल्टिवेशन 32% इफिशियन्सी. आता इथं कोणत्या मेथड वापरलेल्या आहेत त्याच्यावर त्याची इफिशियन्सी आहे. ओके, आणि या मेथड सगळ्या मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. ड्रीप इरिगेशनची इफिशियन्सी सर्वात चांगली का आहे, कारण की ते ड्रॉप बाय ड्रॉप झाडांच्या मुळाच्या तिथंच पाणी सप्लाय करतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे वॉटर स्टोरेज इफिशियन्सी. इट इज द रेशो बिटवीन वॉटर स्टोर्ड in the root zone and water needed in the root zone prior to irrigation. It is mathematically expressed as WS multiplied by 100 into WN. It is the ratio between water stored in a root zone and water needed in a root zone prior to the irrigation. Okay, तर वॉटर स्टोरेज इफिशियन्सी मध्ये काय दिलेलं आहे बघा, WS डिवायडेड बाय WN into 100. आता काय सांगितलंय बघा इथं, वॉटर स्टोर्ड इन अ रूट झोन, वॉटर एकच मिनिट वॉटर निडेड इन द रूट झोन. आता वॉटर स्टोरेज इफिशियन्सी मध्ये कसं असते बऱ्याच वेळा पोरांना लक्षात ठेवा, झाडाच्या मुळाच्या आजूबाजूला जी माती असते त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता एक प्रकारची असते. ओके, आता तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकत नाही की बाबांनो एवढं पाणी दिलं की एवढंच पाणी झाडाची मुळं पकडणार. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. ग्रॅव्हिटीमुळे काही प्रमाणात का होईना पाणी जमिनीमध्ये मुरणार आहे. काळ्या दगडाची रेग आहे, मी काय सांगितलं लक्षात ठेवा. तुम्ही असं फिक्स सांगू शकत नाही. मी जर तुम्हाला विचारलं पोरांनो, कोणालाही विचारलं XYZ%, तुला किती तहान लागलेली आहे फिक्स सांग. तुला किती तहान लागलेली आहे फिक्स सांग.
तो तुम्ही म्हणायचं मला सर अर्धाच ग्लास तहान लागलेली आहे, मला एकच ग्लास तहान लागलेली आहे, मला एक तांब्या पाणी पिण्याची इच्छा आहे. फिक्स असं कोणी सांगू शकतं का? ओके, फिक्स असं कोणी सांगू शकतं का की मला एवढीच तहान लागलेली आहे? तेवढंच सांगायचं आणि तेवढी ताण त्याची भागली पाहिजे तेवढ्यामध्ये. असं प्रॅक्टिकली सांगणे इम्पॉसिबल आहे. गरजा या शरीराच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. आपल्याला आपल्या शरीराचं फिक्स आपण सांगू शकत नाहीये. जेवायच्या आधी तुम्ही फिक्स सांगू शकता का की मी एक भाकरी एवढा एवढा भात खाल्ला की माझं पोट व्यवस्थित भरणार, अजिबात मला कमीला एक्सेस नाही, काय नाही. असं काय नसतंय. भाजी आवडीची असली तर माणूस थोडंसं जास्त खातं, आवडीची नसेल तर थोडंसं कमी खातं. म्हणजे डिपेंड. तर वॉटर स्टोरेज इफिशियन्सी कशी असते? सॉइल पार्टिकल मध्ये अगोदर मॉइश्चर किती आहे, सॉइल पार्टिकल मध्ये पोरॉसिटी किती आहे, पाणी किती स्पीडनं किंवा किती स्लोली फील्ड मध्ये येतंय. ओके, ह्या सगळ्या गोष्टी पकडून सॉइल पार्टिकल ते वॉटर कसं पकडणार, ह्याला स्टोरेज इफिशियन्सी असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे the concept of water storage efficiency. It is useful in evaluating the irrigation method, especially under the limited water supply condition. It is also important when soil with low infiltration rate are to be irrigated. In such cases, adequate time is to be allowed for the required amount of water to penetrate into the soil. आता इथे मी काय मागचं वाक्य सांगितलं तेच तुम्हाला सांगितलेलं आहे की the concept of water storage efficiency is useful in evaluating the irrigation method, especially under the limited water supply condition. It is also important when soil with low infiltration rate, ज्या जमिनीचा infiltration rate low असतो, are to be irrigated. In such cases, adequate time is to be allowed for the required amount of water to penetrate into the soil. किती स्पीडनं किंवा किती स्लोली पाणी जे आहे ते जमिनीमध्ये जातं ह्याच्यावर वॉटर स्टोरेज इफिशियन्सी डिपेंड असते. द कन्सेप्ट is also useful when the salt balance of the soil root zone has to be taken into the consideration and leaching requirement needed to be calculated. In such case, higher water storage efficiency must be desirable to leach out the salt from the root zone. A low storage efficiency impels that water application is much less than actually needed. आता इथे काय सांगितलेलं आहे माहितीये का, जर तुमच्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असेल, साल्टचं प्रमाण जास्त असेल तर काय होतं, जे स्टोरेज इफिशियन्सी कमी पाहिजे. नाहीतर काय होतं, जमिनीमध्ये क्षार मुरले, ते पाणी जे जास्त देतोय ना त्यामध्ये क्षार विरघळून ते जमिनीमध्ये निघून गेले पाहिजे. आल्या लक्षामध्ये? ठीक आहे. तर वॉटर स्टोरेज इफिशियन्सी हा रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन किती आहे ह्याच्यावर डिपेंड असते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे वॉटर डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी. इट इज द रेशो बिटवीन द ऍव्हरेज न्यूमेरिकल डेव्हिएशन इन अ डेप्थ ऑफ वॉटर स्टोर्ड फॉर ऍव्हरेज डेप्थ स्टोर्ड ड्युरिंग द इरिगेशन Y अँड द ऍव्हरेज डेप्थ ऑफ स्टोर ड्युरिंग द इरिगेशन D. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, वॉटर डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन म्हणजे इव्हनली डिस्ट्रीब्यूट. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या रूम मध्ये 10 माणसं आहेत आणि त्या 10 माणसामध्ये जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट वाटायची आहे, समजा 10 माणसांमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबांनो 5 लाडू आहेत 10 माणसाला द्यायचे, तुम्ही काय करणार, त्या लाडूचे 2-2 भाग करणार आणि त्या 10 जणांमध्ये देणार, डिस्ट्रीब्यूट करून टाकणार ना. बरोबर आहे? 10 माणसं आहेत, 10 लाडू आहेत, प्रत्येकाला एक एक येईल. बरोबर आहे? 10 माणसं आहेत, 5 लाडू आहेत, प्रत्येकाला अर्धा अर्धा येईल. 10 माणसं आहेत, 2.5च लाडू आहेत तर प्रत्येकाला 1/4 येईल. 10 माणसं आहेत, 20 लाडू आहेत, प्रत्येकाला 2-2 वाटचाल तुम्ही. म्हणजे डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी म्हणजे काय, इव्हनली सगळ्यांना मिळालं गेलेलं पाहिजे ते पाणी. द ऍव्हरेज न्यूमेरिकल डेव्हिएशन इन अ डेप्थ ऑफ वॉटर स्टोर्ड फ्रॉम द ऍव्हरेज डेप्थ स्टोर्ड ड्युरिंग द इरिगेशन. सो ऍव्हरेज डेप्थ ऑफ वॉटर स्टोर्ड ड्युरिंग द इरिगेशन म्हणजे थोडक्यात काय, टेक्निकल आहे, सोप्या भाषेमध्ये सांगतो की सगळ्या शेतामध्ये इव्हनली पाणी पसरून किती पाणी त्या फील्ड मध्ये किंवा सॉइल मध्ये राहिलेलं आहे त्याला काय म्हणलं जातं, इरिगेशन इफिशियन्सी किंवा वॉटर डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी. समजलं? इट इज मेजर. विशाल एकच मिनिट थांबा.
सर आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये सर. ओके मी अनम्यूट केलं नाही, सॉरी. ओके सॉरी. तर वॉटर डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी, इट इज मेजर ऑफ वॉटर डिस्ट्रीब्युशन within the field. A low distribution efficiency means non-uniformity in irrigation, water penetration in the soil due to the uneven land leveling. आता बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का पोरांनो, मी जे सांगितलं, जमीन जर लेवल नसेल, एका ठिकाणी खड्डा असेल, एका ठिकाणी चढ असेल, आणि तुम्ही त्या शेतामध्ये पाणी सोडलं, काय होणार? सगळं पाणी खड्ड्यात जाऊन थांबणार. म्हणजे खड्ड्यामध्ये जिथं खड्डा आहे तिथल्या पिकांना जास्त पाणी भेटणार, आणि जिथं चढ आहे तिथल्या पिकांना कमी पाणी भेटणार. The irrigation water cannot be flowed over the soil smoothly. There are low patches where the water will penetrate more, and there are high patches where water cannot reach. This leaves some spot unirrigated unless excess irrigation water is applied. Excess water applied, low irrigation efficiency. आता एक लक्षात ठेवा, मी काय सांगितलं तुम्हाला सांगतोय, ज्या ठिकाणी चढ जास्त आहे, इलिव्हेशन जास्त आहे, तिथं पाणी काय पोचणार नाही, पाटानं पाणी दिलेलं, आणि ज्या ठिकाणी खड्डा आहे तिथं जाऊन जास्त पाणी जाऊन साठणार. त्यामुळे वॉटरचे डिस्ट्रीब्युशन आहे ते अनइव्हन होणार आहे. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर ती प्रोजेक्ट इफिशियन्सी. प्रोजेक्ट इफिशियन्सी म्हणजे काय आहे? जे धरण बांधलेलं आहे त्याच्यामुळं किती एरिया भिजवला जाणार आहे किंवा किती एरिया इरिगेट होणार आहे, ह्याला म्हटलं जातं प्रोजेक्ट इफिशियन्सी. इट इज द रेशो बिटवीन द ऍव्हरेज डेप्थ ऑफ वॉटर स्टोर्ड in the root zone during the irrigation and water diverted from the reservoir. It is mathematically expressed. EP is equal to WS divided by WR into 100. Okay. So project efficiency is equal to water stored in a root zone into centimeter, water delivered from the reservoir. Okay. तर प्रोजेक्ट इफिशियन्सी म्हणजे काय आहे की त्या रिझर्वायर म्हणजे धरणामध्ये जे पाणी साठलेलं असते, तलावामध्ये जे पाणी साठलेलं असते त्याला म्हणायचं रिझर्वायर. तिथनं जे पाणी सोडलं जातं कॅनल मार्फत, ओके, वाहत 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 तुमच्या शेतापर्यंत येतं, तर हे जे आहे याला म्हणायचं प्रोजेक्ट इफिशियन्सी. तर एखादं धरण बांधल्यानंतर ठरलेलं असतं की त्याच्यामुळे किती शेत जमीन भिजणार किंवा इरिगेशन होणार, त्याला म्हणलं जातं प्रोजेक्ट इफिशियन्सी. कळालं तुम्हाला प्रोजेक्ट इफिशियन्सी म्हणजे काय आहे ते? The project efficiency can be increased through lining of the canal in the area of the high seepage losses, proper alignment and sanctionation of field channel. तर प्रोजेक्ट इफिशियन्सी कधी वाढेल? धरणातलं पाणी तुमच्यापर्यंत कधी व्यवस्थित पोहोचेल? तर कॅनल, सिमेंट कॉन्क्रीट जे कॅनल उकरलेले आहेत त्यांना सिमेंट कॉन्क्रीटनं लाइनिंग केलं पाहिजे. तुम्ही जर नुसतं उकरले कॅनल त्यातनं पाणी सोडलं तर पाणी सगळं मुरणार. मेंटेनन्स ऑफ द कॅनल, ज्या वेळेस कॅनलमध्ये झाडं झुडपं येतात किंवा त्याला भेगा पडतात तर ते सिमेंट कॉन्क्रीटनं भरलं पाहिजे. इंड्युसिंग द स्कॅरसिटी ऑफ वॉटर बाय लिमिटिंग अवेलेबिलिटी ऑफ वॉटर पर युनिट एरिया. तर शक्यतो कॅनल जे आहेत, कॅनल मधून जे पाणी सोडणार आहात ते सारखं बंद चालू करण्यापेक्षा कंटिन्युअसली राहिलं पाहिजे, दिलं पाहिजे. ज्या वेळेस पिकाची वाढीची स्टेज असेल, ग्रोथ स्टेज असेल, त्यावेळेस पाणी सोडलं गेलं पाहिजे. इन्शुरिंग द रिलायबिलिटी ऑफ सप्लाय सिस्टम डाऊन टू द फार्मर लेवल. फार्मर नीड टू नो व्हेन दे कॅन काउंट ऑन द वॉटर अँड हाऊ मच वॉटर मच दे कॅन काउंट ऑन. ओके, शेतकऱ्याला कधी पाणी पाहिजे, किती पाणी पाहिजे हे मोजून दिलं पाहिजे. Design the farm system so that release flow can be handled efficiently by the farmer. ओके, जास्त पाणी सोडलं शेतात तर ते शेतकरी ते पाजू शकत नाही, फुटणार शेतात, सऱ्यावर बी फुटणार, सगळं लॉस होणार. इन्स्टॉलिंग द प्रॉपर स्ट्रक्चर ऍट आउटलेट टू मेंटेन द फ्लो कॉन्स्टंटली. जे कॅनलला जे बारके बारके पाट असतात ज्याला पोटपाट म्हणतात, तिथं दरवाजे बसवून ते ज्या पाण्याचा फ्लो आहे तो व्यवस्थित रेग्युलेट करणं गरजेचं आहे. त्यानंतर कन्झम्प्टिव्ह यूज इफिशियन्सी. It is defined as the ratio of consumptive use water by the crop of irrigated farm or project and the irrigation water stored in the root zone of the soil on the farm or the project area. After irrigation, water is stored in the soil. It may not be available for use by the crop because water may be evaporated from the ground surface continuously moving downward beyond the root zone, so it may be happen in wide furrow spacing. आता काय सांगितले बघा, कन्झम्प्टिव्ह यूज इफिशियन्सी. ओके, हा काय आहे? रेशो आहे. कन्झम्प्टिव्ह वॉटर यूज बाय अ क्रॉप ऑफ इरिगेटेड फार्म और अ प्रोजेक्ट
and the irrigation water stored in a root zone of the soil on the farm or project. ओके, तर दिलेल्या पाण्यापैकी किती रूट झोन मध्ये थांबलं आणि झाडानं ऍक्च्युली किती घेतलं. आफ्टर द इरिगेशन वॉटर स्टोर्ड इन अ सॉइल इट मे नॉट बी अवेलेबल फॉर द यूज बाय द क्रॉप बिकॉज वॉटर मे बी इव्हॅपोरेटेड फ्रॉम द ग्राउंड. आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, शेतामध्ये जरी सोडलं तर बऱ्याच वेळा इव्हॅपोरेशन होतं, बऱ्याच वेळा पर्क्युलेशन लॉसेस होतात, बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे लॉसेस होतात. त्यामुळे जे आहे कन्झम्प्टिव्ह यूज इफिशियन्सी जी आहे ती कमी होते. द लॉस ऑफ वॉटर बाय डीप पेनिट्रेशन and by surface evaporation following the irrigation is evaluated. The consumptive use efficiency in percentage काय आहे, normal consumptive use of water, net amount of water duplicated from the root zone. सॉइल मध्ये आपण किती पाणी दिलं त्यापैकी त्याने किती पिलं ह्याला म्हणायचं कन्झम्प्टिव्ह यूज इफिशियन्सी. थोडक्यात काय पोरांनो, आपल्याला जर तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला किती पाणी लागतं रोज, तर तुम्ही म्हणसाल 2 लिटर 3 लिटर. पण तुम्हाला आंघोळ करायला पाणी लागतं, तुमची आई तुमचे कपडे धुते त्यासाठी पाणी लागतं, तुम्ही जेवल्यानंतर आई तुमचं ताट धुते त्यासाठी पाणी लागतं. मग हे पाणी तुम्हाला लागतं ना. त्यामुळे एका माणसाला ऑन एन ऍव्हरेज दिवसाला 25-30 लिटर पाणी खर्च होतं. त्यापैकी 2 लिटर पाणी आपण पितो, शरीराच्या आतमध्ये जातं, बाकीचं तुमच्या अंगावरनं वाहून जातं किंवा तुमचे कपडे धुण्यामध्ये निघून जातं. तेच इथं आहे कन्झम्प्टिव्ह यूज. कन्झम्प्टिव्ह म्हणजे काय, ऍक्च्युअल वापरलं किती. आल्या लक्षामध्ये. ओके, तर इथं मी लेक्चर स्टॉप करतोय, पण लक्षात ठेवा अजून एक 15-20 मिनिटांनी आपलं प्रॅक्टिकल चालू होणार आहे पोरांनो. ठीक आहे, तर तुमचं फिजिओलॉजीचं लेक्चर आता होणार नाही, त्याच्या जागेवर आपलं प्रॅक्टिकल होणार आहे. तर मी पुन्हा लिंक शेअर करीन तुम्हाला एक 10-15 मिनिटांनी. लाईव्ह प्रॅक्टिकल असणार आहे, सगळ्यांनी जॉईन व्हा. ओके, तर तुम्हाला मी सांगतो आपलं किती वाजता चालू होईल. आता किती वाजले, 11:24. तर 11:50 आपलं प्रॅक्टिकल चालू होईल. कळालं का पोरांनो. मी 1 मिनिट अटेंडन्सचे फोटो काढतो तुमचे, 1 मिनिट थांबा. तर 15-20 मिनिटांमध्ये मी लिंक सोडीन आणि तुम्हाला मी लाईव्ह प्रॅक्टिकल दाखवणार आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट इनफिल्ट्रेशन रेट बाय युझिंग डबल रिंग इनफिल्ट्रोमीटर.